कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो झाली तयारी तुमची? हो अहो मग थांबा थांबा थांबा. हो थांबा. काय झालं? नाही काही नाही, तुम्ही एवढा जोर जोरात धावत येत होता, तुमचा पाय घसरला असं तुम्ही पडला असतात म्हणून मी आधीच तुम्हाला पकडायला इथे आलोय. फ्लर्ट करताय? खरं तर हो, पण लग्नाच्या बायकोवर प्रेम व्यक्त करण्यासाठी फ्लर्ट करण्यापेक्षा रोमॅन्स करायला आवडलं असतं मला. सकाळी सकाळी मूड वेगळाच दिसतोय. अर्थात. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पनी सारे ग, पा मा ग, सानी, पनी रे ग, सा. आता ह्याला काय म्हणायचं? घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. सगळं संपवा. काल परत आणला होता डब्बा. अच्छा, म्हणजे चालेल तुम्हाला? माझं पोट सुटलेलं वगैरे. आपल्या माणसाचं आपल्यावर प्रेम असेल ना, तर तो कसाही दिसत असला तर फरक नाही पडत. नवरा बायकोचं एकमेकांवर प्रेम असलं पाहिजे. फक्त त्यांच्या दिसण्यावर, शरीरावर नाही, तर विचारावर आणि कर्तृत्वावर त्यांनी पाळलं पाहिजे. शरीर फक्त प्रेम व्यक्त करण्याचं साधन आहे, साध्य नाही. चला, त्या निमित्ताने का होईना तुम्ही कबूल तरी केलं की तुमचं प्रेम आहे. पण असं गोल गोल फिरवण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्टली मला सांगितलं असतं ना, तर मला अजून आवडलं असतं. आय मीन काय? तेच those 3 magical words. बोला ना, बोला ना प्लीज. फेब्रुवारीचा महिना खूप चांगला जाणार आहे असं वाटतंय. बोला ना. आई. इथे अथय. हा, ते डबा. मी म्हणत होते की उद्या आपल्या घरी महत्वाची आणि मोठी पूजा आहे, तर घरचे सगळे मेंबर घरातच हवेत. उद्या सुट्टी घ्या तुम्ही. ओके, पण कसली पूजा आहे आणि कशासाठी? ते तनया प्रेग्नंट आहे ना, तिचं बाळणपण व्यवस्थित व्हावं म्हणून नवग्रह शांती ठेवलीये, गर्भसंस्कार आहेत. ओके. आता घरामध्ये नवीन माणूस येणार आहे, ठाकूरांचा खरा वारस येणार आहे. मग पूजा नको करायला? सगळं निर्विघ्नपणे पार नको पडायला? नाहीतर कधी कोणाची दृष्ट लागेल काही सांगता येत नाही. म्हणून ठाकूरांचा खरा वारस सुखरूप असावा म्हणून ही पूजा आहे. खरा वारस म्हणजे? खरा वारस म्हणजे अखिलचं बाळ. हेच आपलं वारस आहे ना. आता चिनू म्हणू परक्याचं धन. आता असं काही राहिलं नाहीये. मुली आणि मुलं हे एक समानच आहेत. इनफॅक्ट मुली मुलांपेक्षाही पुढे चाललेत. काय बिझनेस असू दे किंवा घर, दे आर राईट देअर.
हा असेल असतील पण काही झालं तरी चिनू मनू लग्न होऊन परक्या घरी जाणार की नाही. मग ठाकूरांचा एवढा मोठा डोलारा सांभाळणार कोण? अखिलचं बाळ. अगं, बनी आहे की. नाही, माझ्यासाठी बनी या घरचा वारस नाही होऊ शकत. ना आपल्या रक्ताचा ना नात्याचा, त्याचा आणि या घराचा काही संबंध नाही. आई, बनी माझा मुलगा आहे. पण कागदोपत्री खरा नाही. तो तुझ्या रक्ताचा नाही. पण हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की आता अखिल सगळं सांभाळतोय की नाही. मग त्यालाही वाटत असेल ना की त्याच्या मागे त्याचं कोणीतरी पाहिजे त्या पदावर. म्हणून अखिलचं बाळ हा आपला खरा वारस आहे. ठाकूरांची सगळी इस्टेटी फक्त त्याला आणि त्यालाच मिळणार. बाकी कोणाला काहीही मिळणार नाही. समजलं? लक्षात ठेव. अहो, नका वाईट वाटून घेऊ. आणि मलाही वाईट नाही वाटलं. चला या, नका कसला विचार करू. चला, उशीर होतो तुम्हाला. या या या. बाय. झालं? माझ्या मुलाच्या मनात माझ्याबद्दल वाईट साईड भरवून झालं. माझ्या बोलण्यामुळे तुला किती वाईट वाटलं हेही सांगून झालं असेल. आई, मी त्यांना काहीच सांगितलं नाही आणि मला हे सगळं सांगायची गरजही नाही. हो, वाईट वाटलं असेल की नाही. मी जेव्हा म्हटलं की बनीला ह्याच्यात काहीही मिळणार नाही, वाईट नाही वाटलं तुला? वाईट आणि मला बनीसाठी अजिबात नाही वाटलं. आई, माझ्याकडे आणि बनीकडे आकाशरावांनी नावावर केलेली इतकी मोठी इस्टेट असताना या इस्टेटीचं काय कौतुक असणार आहे मला. तुझ्या नावावर आकाशने इस्टेट केली, बनीला सुद्धा दिली. मला कसं विचारलं नाही त्यांनी? मला कसं काही सांगितलं नाही? हा, असं काय आहे त्यांनी तुला आणि बनीला दिलंय? हा, काय दिलंय काय त्यांनी? सांग मला आधी. प्रेम. त्यांचं माझ्यावरचं प्रेम. त्यांनी त्यांचं प्रेम माझ्या आणि बनीच्या नावावर केलं आणि त्यांचं हेच प्रेम आमची इस्टेट. आणि ही इस्टेट आमच्या नावावर करण्यासाठी त्यांना कुठल्या परवानगीची गरज नाही. आणि ही मौल्यवान इस्टेट माझ्याकडून आणि बनीकडून कोणी कधीच हिरावून नाही घेऊ शकत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.